the one. You gon' be my only, only. I can see that you were watching. I'ma make you fall in love. Just sit back and watch me work, 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 daddy. Watch me while I work, work, work. Yeah, now let me do my work, 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 daddy. Watch me while I work, 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 daddy. Tell me that you want it. I've been waiting on it. You a real ass nigga. Baby, come get it. Yeah, baby, come get it. You know I've been waiting. Wanna feel it while I feel it. You know you're taking too long. Body's low before you know. Good to go. I'm ready now. I'm on the floor. I believe you'll be somebody, someone I could call the one. You gon' be my only, only. I can see that you are watching. I'ma make you fall in love. Just sit back and watch me work, 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 daddy. Watch me while I work, work, work. Yeah, now let me do my work, 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 daddy. Watch me while I work, 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 daddy. पब्लिक गुड मॉर्निंग. सकाळीचे वाजले 5 आणि आम्ही आता जिथं आहोत ते तुम्ही इथं बघू शकता मागं. कन्याकुमारी, भारताचं शेवटचं टोक, खालचं टोक. आणि आम्ही आज इथं पोचलो आहे सकाळी 5 वाजता. तरी खूप एक्सायटेड आहे फिरण्यासाठी. आमचं निखिल पण खूप एक्सायटेड आहे. हाय निखिल. हाय. एवढ्या सकाळी तयारी वगैरे करून सगळे रेडी आहे डायरेक्ट फिरण्यासाठी. आज खूप एक्सायटेड आहेत. बाकी 2 जण गेले आहेत पुढं. तर हे मागे बघू शकता, हे रेल्वे स्टेशन आहे कन्याकुमारीचं. आणि हे सगळ्यात लास्टचं स्टेशन पण आहे, एंड पॉईंट पण आहे हा रेल्वेचा. इथं पुढे रेल्वे नाही जात. तरी हे पण एक हे आहे, शेवटचं टोक आहे इथं. तर आज आपण कन्याकुमारी एक्सप्लोअर करणार आहेत. तरी ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करा. आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तर खूप एक्सायटेड आहे फिरण्यासाठी. तरी बघत राहा ब्लॉग, कुठं जातो आहे ते. तर हे कन्याकुमारीचं स्टेशन. हे आम्ही आता सर्व बाहेर जातो आहे. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे फायनली आपल्या भारतात शेवटच्या टोकाला. तर इथं 3 समुद्र एकत्र होतात असं म्हटलं जातं. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचं उपसागर इथं एकत्र होतं असं म्हणतात. तर आज बघू शकता एकदम सुंदर असं वातावरण आहे. समुद्र पण मस्त दिसतोय. आपली पब्लिक पण फुल व्ह्यूचा एन्जॉय करत आहे. आणि त्याच्याच मागं स्वामी विवेकानंदांचं मेमोरियल आहे. अतिशय सुंदर सनराईज पण होऊन राहिलं आहे. आपण जाऊया तिकडं. 8 वाजता चालू होतं म्हणे. आपण बोटने जावं लागतं त्या साईडला, पूर्ण समुद्रामध्ये. तिथं जाऊत आपण. बघू शकता पूर्ण एकदम मस्त वातावरण इथलं. इथं यायला मला ट्रेन त्या मार्गाने इथं यावं लागेल. नक्की विजिट करा या प्लेसला पण. आमचा निखिल बाबा काय म्हणतो. निखिल, कसं काय वाटतं इथलं? मस्त वाटतं. हां, मस्त वाटतं. कसं काय? एक नंबर वाटतं. मस्त वाटतंय. खुश आहे एकदम सगळेजण. अहो आपला एक आपला बंधू राख्या, कसं काय आहे? एक नंबर म्हणजे हां, एक नंबर म्हणजे माझे त्रिवेणी संगम. तरी जबरदस्त
दृश्य पाहायला भेटतं इथं. तर नक्की विजिट करा तुम्ही पण. आता थोड्याच वेळात सनराईज पण होणार आहे. ते आपली गॅंग कपडे बिपडे घालून पुरे तयार कन्याकुमारीला आले. आधी योगीचे ड्रेस घालून फिरत आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. अरे राकेश रे, अरे तू कुठे आलेला आहे? कपडे कोणते घालतोय? काय आहे? कन्याकुमारी जातो. आपा सगळे सारखेच. तेल बाटल्याचे कराटे. पूर्ण सकाळी सकाळी शॉपिंग चालू करून दिले आज तर. बोटिंग 8 वाजता चालू होते. आता आपण बोटिंगकडे जाणार आहेत. तर तिकीट काढलंय. आम्ही आता जातोय बोटवर मेमोरियल पाहायला. हा पब्लिक आपली मंडळी पूर एन्जॉय करू राहिली आता. तर इथं जाण्यासाठी काय नाही, 75 रुपये तिकीट आहे फक्त बोटचं. बघू शकता बोटवर जायचं आहे आपल्याला आता तिथं. राकेश आम्ही बोटमध्ये बसलेले आहेत 4 जण. सेफ्टी गॅजेट पण दिले. आमचा निघेल पुरं डायरेक्ट सेफ्टीमध्ये. काही नको यायला. पूर्ण बांधून बिंदून टॅग बसलेला आहे. आपली पलट पुरी सेफ्टी गॅजेट बिजेट घालून बसलेले. आता आम्ही निघालोय बोटमध्ये.
देऊन आता तर बीचवर आलो आहेत. लेम्युअर बीच म्हणून आहे. तर इथं बीचच्या साईडला एक मंदिर आहे असं सुंदरसं छोटंसं. आणि बघू शकता पूर्ण नारळाचे झाडं वगैरे एकदम हिरवगार नेचर आहे. आणि आपली गँग गेली आहे पुढं मागं टाकून. तर एकदम सुंदर असा नजारा आहे आता इथं. बघू शकता बीच पूर्ण स्वच्छ पाणी आणि इथं हो बाप आपली गँग कुठे गेली काय माहिती. आखे फरार ते इकडे बसले तर एकदम सुंदर. आणि गर्दी पण नाही इथं. ते इथं बसले चेंज करून राहिले त्यांच्या घरात पोहायचा हे आहे बेट. नाही हे पण नाही कुठे गेले ना. बघू त्यांना कुठं आहे. निखिल बाबा पुरा डायरेक्ट स्टाईलमध्ये फोटो काढून राहिला. हां निखिल दोर कुठं सापडला चला. हाँ इधर ही मिला. अरे वो किसका दौर है लेकिन ये पा काय काम चालू आहे आपलं. पूर्णपणे एन्जॉय असा चालू आहे नैसर्गिक वातावरणामध्ये. बघू शकता तुम्ही नारळाच्या झाडाजवळ. बीचवर कोणीच नाही बस पुरा आसान बीच आहे. इधर से उधर ते तिकडे कपल पाहू शकता जे आम्हाला बघून पळून गेले. इकडे पण बघू शकता चाकू नसल्यावर कसं करावं ते चालू आहे. नारळ हे प्यायला पाहिजे. नारळसाठी लई चालू आहे. आता नारळ कसं सोलायचे दोन्ही आता कलाकार आपल्याला सांगणार आहे. त्यांना मिळत नाही आत्यार मिळत नाही. बाटलीचं याच्याने पोळ नारळ काढणार आहेत ते आता. नको बाटल्या नको रे कोणी बाटली नको. सुपर स्ट्रॉंग बियर. नारळ सोलण्याचे तयारी चालू आहे. प्रयत्न चालू आहे पण एक नारळच फुटत नाही. दर मी फोडतो आण दर रे मोबाईल दर फोड दिदा ना तुला व्हिडिओ करता. एक तास इंटरेस्ट बाहुबली. आमचे युट्यूबर नारळ फोडत आहे. फाडून टाकतील डायरेक्ट. वाटतंय का तुम्हाला. वाटतंय मला नारळ फुटेल असं. मला गॅरंटी आहे ते फाडूनच टाकतील. फाडून टाकतील त्यांचे वर दाखवणार वाटलंय. आधीच्या काळात ते हेच काम करायचे हाताने नारळ सोला. नाही होत तर काहीच नाही. 1 इंच पण नारळ फुटलेलं नाही भले हे फाटून. झालेला आहे. राकेश मंगलेकडे हँडओव्हर करतोय आता नारळ. राकेश मंगले पोडेल आता. याची ताकद दाखवतोय. हां बघू शकता तुम्ही. मालनी वाटत फुटणार ते आजच्या आज. हे काय जाडी काढली मजा गोल गोल पाणी त्याला काय जे मागेल ते स्टिक कधी घ्या आपली उभी ठीक टाकला दे ना. कसं करणार आहे त्यांना त्या सापडा. हो एन्जॉय राहीच येणार आपला. उई
तिकडे 2 नारळ पिवाय चालणार. धुम धुम ताना नाना धुम धुम. काही नाही म्हणा. तीन जणांचे प्रयत्न चालू आहे. पण वा 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 याने बोलले नारळ. हा त्याला ते नारळ निखिल तर्फे बक्षीस देण्यात येत आहे. आपण कबूल केलं होतं. विनर रे. हा त्याला निखिल कडनं तेच नारळ त्याला बक्षीस देण्यात येत आहे. हा दे रे त्याला तोप चढ त्याला दे. मी तोडलं जाऊ. गाणं लावा. देखो देखो. आता 3-4 जाऊ दे बघा. कुमारीचा प्रवास इथं समाप्त होतोय. तर आम्ही आता जातोय आपलं एकदम पवित्र तीर्थस्थान रामेश्वरमला. तरी आम्ही आता स्टेशनवर आलो आहे. कन्याकुमारी पूर्ण एक्सप्लोअर केला आम्ही. तुम्ही पण एक्सप्लोअर करा. आले तर कधी एक मस्त ठिकाण आहे. तुम्हाला देखा एकदम खुश आहे. पब्लिक एकदम खुश आहे. कन्याकुमारी फिरून एकदम खुश झाले सगळेजण. नेचर इतकं भारी आहे की सगळेजण खुश होतील इथे येऊन. तर तुम्ही पण व्हिजिट करा. आता आम्ही रामेश्वरमसाठी निघालो आहे. तरी बघत हा ब्लॉग कंटिन्यू करा. आवडल्यास लाईक करा. तर आपली पब्लिक एकदम एन्जॉय करू राहिली फुल. आज आपला चौथा दिवस सॉरी 3रा दिवस आहे आज आपला. तरी फुल एन्जॉय चालू आहे आपला सर्वांचा. पब्लिक फुल मजा खपायली. तरी लास्ट ते थोडे कॅमेरा समोर यायला. तर नवीन आहे ना त्यामुळे त्यांना अजून सवय नाही. त्या बोलतील बोल ना. कॅमेरा समोर आणि की हाऊस आहे का. लास्ट ते थोडे आत्ता पास यायला. त्यामुळं हळूहळू येतील ते पण. यूट्यूबवर बोलतील ते पण. झोप तर काही होत नाही. रात्र एक नंबर पेरूनच राहता रात्रभर. तरी ब्लॉग कंटिन्यू करा. हा आपला एक जानी मस्त फिरू राहिला. एन्जॉय चालू काय मालमध्ये बॅगा सांभाळा. आम्ही येतो म्हणे फिरून म्हणे. असं थोडी चालतंय नाही रे. मी पण येईल. चला
बॅगा घ्या नाही रे मध्ये बॅग घेऊ माझी बॅग घेतो मी यांना राहू द्या यांच्या बॅगा राहू द्या इथं माझ्या बॅगा घेतल्या माझ्या बॅगा घेतल्या इथे खेळ काही शुभ मानलं जातं वाटतं दुकानाच्या बाहेर त्याच्या बाहेर लावलेलं राहतात असं म्हणतोय तो अजून काही फ्रेश बाकी ब्लॉग आवडल्यास कंटिन्यू करा फॉलो करा ब्लॉग बघत राहा तुम्हाला असेच ब्लॉग बघायला भेटेल माझ्या चॅनलवर तरी कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला आणि सेकंड प्लेस आपली आता कुठं फिरायला जायचं कमेंट करा तरी आपण नक्की तुमच्यासाठी जाऊ तरी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा तर आजचा दिवस तिसरा आपण इथंच क्लोज करू तमिळनाडू ट्रिपचा तरी बघत राहा ब्लॉग आवडल्यास कमेंट करा तर ठीक आहे चला मग बाय भेटू उद्या आता